नमस्कार. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. आणि सविस्तर बातमीपत्राला सुरुवातीलाच या क्षणाची सर्वात मोठी बातमीने आपण सुरुवात करणार आहोत ती म्हणजे राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांचं सांगलीमधलं पालकमंत्र्यांचं कार्यालय आता वादात सापडलेलं आहे. कारण जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या कार्यालयाच्या नूतनीकरणावरती तब्बल 35 लाखांचा खर्च करण्यात आलेला आहे. तर जिल्ह्यातल्या विकास कामांना निधी नसताना पालकमंत्र्यांच्या ऑफिसला मात्र राजमहालाचा साज देण्यात आलेला आहे. पालकमंत्र्यांच्या ऑफिसचा एक पंखा 50 ते 60 हजार रुपयांचा असल्याचं सांगण्यात येत आहे. तर त्यांच्या ऑफिसमधील झुंबराची किंमत देखील लाखोंच्या घरामध्ये. पालकमंत्र्यांच्या आलिशान खुर्चीची ही किंमत 60 ते 70 हजार रुपयांच्या घरात असावी असा अंदाज आहे. तर सोफ्याची किंमतही लाखोंच्या घरात आहे. सांगलीतलं हे ऑफिस लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमधील एखाद्या राजेशाही दालनाला फिक्क पाडेल असंच आहे. आणि मंत्र्यांच्या दालनाला राजेशाही थाट कुणी दिला असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय. राज्य शासनाने निर्णय घेतला होता की पालकमंत्र्यांचं प्रशासकीय इमारतीमध्ये एक ऑफिस असावं. त्याच पद्धतीनं आपण आहोत की सांगलीमधल्या पालकमंत्री जे सुरेश खाडे त्यांचं ऑफिस आहे, ते प्रशासकीय ऑफिस आपण पाहू शकता कशा दिमागदारमध्ये हे ऑफिस बनवलं आहे. की पालकमंत्र्याचं ऑफिस जे कसं दिमागदारमध्ये उभा केलेलं आहे, यामध्ये लाखो रुपयाचा जनतेचे पैसे चुराडा केला गेला आहे. आपण बघणार आहोत की काय काय तिथं केलेलं आहे आणि कशा पद्धतीने. सध्या ते ऑफिस बंद असलं तरी त्यातलं आतलं जे काही व्हिडिओ आहेत ते आपल्याला मिळाले आहेत. हे पाहू शकता की कशा पद्धतीने एक देवघर असतं आणि तशा पद्धतीने हे ऑफिस बनवलं आहे. एक काचेच आहे आणि आपण पहिल्यांदा पाहिलं होतं की शेतकऱ्यांचं जे काही ऑफिस होतं ते कशा पद्धतीनं ह्या ठिकाणी जे काही सलमाईकचं केलेलं आहे किंवा जे नक्षीकाम केलेलं आहे तशाच पद्धतीनं आजसुद्धा आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीने इथं काम केलेलं आहे. बाहेर आपण प्रशासनाने ऑफिसचं बघितलं असेल की तिथं साधं लाईटसुद्धा नाहीत, परंतु इथं सीलिंग आहेत, वेगवेगळे फॅन्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे फॅन्स असून इथं जे काही खिडक्या सुद्धा बंद करून तिथं काही वेगळं नक्षीदार काही काम करण्यात आलं आहे. हे इथं जे कोणी येतील त्यांच्यासाठी जे काही रिसेप्शनिस्ट आहे त्यांच्यासाठी बसण्यासाठी ही आसन व्यवस्था आहे. आणि आतमध्ये जे काय वेगवेगळे दालन करण्यात आले आहेत, पालकमंत्र्यांसाठी वेगळं दालन आहे, जे काय लोक येतील भेटायला त्यांच्यासाठी दालन आहे. परंतु ह्या जिथं आत नक्षीकाम झुंबर बसवण्यात आलं आहे, वेगवेगळ्या स्टायलिश खुर्च्या आहेत, अशा पद्धतीनं लाखो रुपयाचा चोराडा करण्यात आला आहे. जनतेतून हीच मागणी होते की प्रशासनाचे पैसे पण ज्या पालकमंत्र्याच्या ऑफिससाठी एवढे का चोराडा करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुजित सह आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. सदर जे आता पैसे मंजूर झाले ते पैसे रद्द करावेत आणि तो पैसा जिथं बाबा सर्वसामान्य लोकांना अडीअडचणी आहेत, जिथं रस्ते नाहीत, शाळा सुस्थितीत नाहीत, जिथं शासकीय रुग्णालयांमध्ये गैरसोय आहे किंवा महिलांसाठी आज प्रसाधनगृहाची अत्यंत दुरावस्था आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 0.2% ही प्रसाधनगृह नाहीत. त्या ठिकाणी जर महिलांसाठी जर प्रसाधनगृहाची जर व्यवस्था केली तर ते योग्य ठरेल. आणि आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मागणी करतोय की आम्ही ह्याचा पाठपुरावा शेवटपर्यंत करणार आहे आणि हा दिलेला निधी जोपर्यंत मागे घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू. तर राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांचं राजेशाही ऑफिस नेमकं कसं आहे जाणून घेऊयात. ऑफिसमध्ये डिझायनर फॅन लावण्यात आलेले आहेत. सोफा सेट हा अतिशय महागडा आहे. पालकमंत्र्यांची खुर्ची देखील तितकीच महागडी आहे. झुंबराची किंमतही लाखो रुपयांच्या घरात आहे. तर भिंतींवरती सागवानी लाकडांचा वापर करण्यात आलेला आहे. दरवाजांवरती आकर्षक असं नक्षीदार कमानही साकारण्यात आलेली आहे. तर ऑफिसमध्ये डिझायनर फॅन आणि त्याच्यासह इतर सोयी सुविधा असल्याचं आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.